मनोज गोपारी आपण त्यांना देखील पाहतोय. आणि हे दोन धाकड खेळाडू, कारण की एका बाजूने शक्ती तर दुसऱ्या बाजूने युक्ती, असं कॉम्बिनेशन म्हणून साई कृपा स्पोर्ट्स राजावली टीमकडे आपण पाहिलं तर मनोज गोवारी जे भरपूर आणि भरपूर अनुभवी खेळाडू आपण त्यांना पाहतोय. साई कृपा राजावली टीमचा परफॉर्मन्स जर या सीझनमध्ये आपण जर वळून बघितलं, मागे फ्लॅशबॅकमध्ये नजर टाकले तर अनेक मोठी पारितोषिक वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या फॉर्मॅटच्या माध्यमातून त्यांनी पटकावली गेलेली आहेत. त्याचनंतर एक गाव एकचं फॉर्मॅट देखील आपण पाहिलं तर तिथे देखील चांगले क्रिकेट, चांगली प्रगती तिथे देखील त्यांनी केले आणि तिथे देखील पारितोषिक त्यांनी पटकावलेली आहेत. पण या स्पर्धेमध्ये त्यांचा विश्वास, आत्मविश्वास मात्र दुय्यम असेल. दुय्यम आत्मविश्वासाने खेळण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सूरज खोपडकर नावाचा गोलंदाज आपण पाहिला तर सज्ज असताना पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवर जो पहिल्या क्रमांकाचा षटक. चला साई कृपा राजावली या टीमला आपण पाहिला. ओपनिंगचे खेळाडू राज स्टायक यांकडे पंचाने इशारा दिला. सूरज खोपडकर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहिला उछाल घेणारा पाहायला मिळाला. राज मात्र आपण पाहिला पहिल्या चेंडूवर थोडासा क्रॉस बॅटनं शॉट एक्झिक्यूट करण्याच्या तयारीमध्ये होताना पाहायला मिळाला. परंतु ज्या वेळेला आपण बघितलं की हा शॉट एक्झिक्यूट करायचा होता तर डबल माइंडमध्ये झाला होता. सुरुवातीला पुढे जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आडव्या बॅटनं तत्पूर्वी एक निर्धाव चेंडू, एक सुरेख चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आडवी बॅट यूज केली जाते. क्रॉस बॅटरनं शॉट मात्र एक्झिक्यूट करणं तितकं शक्य होणार नाहीये. सूरज ही इज अ व्हेरी स्पेशलिस्ट बॉलर आहे, कारण की त्याच्याकडे आपण पाहिलं तर भरपूर चांगला अनुभव आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने करत असताना त्याला पाहिलंय, कारण की सिमेंट कॉन्क्रीटच्या क्रीजवर आपण पाहिलं तर त्याच्या आवडतीची खेळपट्टी आहे आणि अशा खेळपट्टी त्याला आवडते, कारण की बॉलिंगसाठी स्पेशालिटी त्याच्याकडे अनेक आहे आणि ती मात्र सध्या तरी पहिल्या 2 बॉलवर त्याने दर्शवली आहे. यावेळेला समोर खेळला जातोय फटका, अगदी फिल्डर आहे तिथे पाठलाग केला जातोय. छोटा पॅकेट आपण पाहतोय, अगदी त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं चेंडूला कलेक्ट केला गेला. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर 2 धावा मित्र म्हणेन की 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा आल्यात, कारण की पहिले 2 आले होते डॉट, त्यात नंतर आलेला तिसऱ्यावर 2. अपील केली लाऊड बॅटच्या आउटसाइड एज आहे. विकेट किपरचा सहारा मिळेल इथे. विकेट क्रमांक 1 डाऊन झाली आहे. राजच्या खेळीला मात्र समाप्त केला जात आहे. इथे सूरज खोपडकरचा आपण पाहिला तर बॉल बाला राहिलाय. पहिल्या षटकामध्ये फेकून झालेले चेंडू 49 धाव फलक 2. एक गडी बाद झालाय. अडचणीचा सामना मात्र सध्या तरी करावा लागतोय, परंतु इथे साई कृपा स्पोर्ट्स राजावली टीमचा एक इंटेंट दिसून येतोय. पहिल्या षटकाला आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे मात्र मित्रबाडीने खेळायला हवा, परंतु थोडासा जोखीम पत्करला. तो सिंगल डबलला जर फोकस केला तरी तर 6 बॉलमध्ये जरी 6 धावा आल्या, परंतु बॅटिंग युनिट आपण पाहिली ना तर साई कृपा राजावली टीमकडे भरपूर आणि भरपूर स्ट्रॉंग आहे, दमखम आहे, कारण की भरपूर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपच्या जोरावर मग एक षटकाला सोडा तर 3 षटकामध्ये अगदी चांगली बॅटिंग करून धावा लगावू शकतात. परंतु त्याच्यासाठी इथे गेम प्लॅनिंग चुकली गेली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर थोडेसे कमी पडलेत राज, आणि आपण पाहिलं तर मग फक्त 2 धावा आपण आल्यात. आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 2 चेंडू असतील. धीरज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चांगले मातब्बर खेळाडू म्हणून त्यांची ओळख मिस्टर धीरज निलके. स्ट्राईक आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला फक्त पुश केलाय, फक्त दिशा दिली. शॉट मिड विकेटला एक कन्वर्ट केला, फटका 10 मिळेल. एक टीमच्या टोटल मध्ये वाढ. 3 चेंडूचे फेकी झाले, 5 धावा फलकावर, 3 गडी गमावला. एक षटक क्रमांक 1 प्रगती पत्तावर असताना मंडंट्री पॉवर प्लेचं सूरज खोपडकर 5 मध्ये आतापर्यंत सक्सेस राहिला आहे, परंतु शेवटच्या षटकाला स्पेस करण्यासाठी आता मात्र मिस्टर जिनियस आपण पाहू शकतोय मनोज गोवारी, कारण की एक्सपिरियन्स आहेत आणि चांगले कॅपेबल क्रिकेट खेळण्यासाठी माहिर आहे ते खेळाडू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे, फिल्डर पुढे आले आणि सुरेख झेल. क्या बात आहे. एफर्ट्स मात्र आपण पाहिलं गरजेचं होतं, लगावलं, प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना झोकून दिलं स्वतःला. झेल पर्यंत पोहोचणे कम्प्लिटली केला. झेल विकेट क्रमांक 2. सक्सेसफुल षटक पाहायला मिळालं मिस्टर सूरज खोपडकरचा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, फलकावर 2-3 अशी सुरुवात आपण पाहिली आहे जी पाहायला मिळते एकूण साई कृपा स्पोर्ट्स राजावली टीमची. षटक 1 समाप्त झालंय. पाहावं लागेल आता की काय गेम प्लॅनिंग आखली जाईल.
आणखी साईकृपा राजावली टीम आपण पाहिली तर एक यंग ब्रिगेड टॅलेंटेड क्रिकेटपटू, जरी राज बाद झाला, धीरज बाद झाला, तरी सुद्धा आपण पाहतो की या टीम मध्ये रथी आणि महारथी भरपूर आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर तितके एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहिले, एकमेव ज्याच्यामध्ये मनोज गोवारी त्यांना देखील आपण बाद होताना पाहायला मिळाले. परंतु या संघाच्या आता मात्र अगदी धाकड खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना पाहायला मिळतात. ही इज अ व्हेरी डेंजरस मॅन, मिस्टर वैभव सोळे, रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आता इन झाली आहे. वैभव सोळेचा आपण खेळ जर आपण बघितला तर मागचा इतिहास पलटून बघितला तर व्हेरी डेंजरस मॅन आहेत. अगदी आपण पाहिलं तर आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक स्पर्धा आपल्या नावाच्या जो दहशत दरार मात्र दर्शवला गेलाय तो वैभव मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. कारण की वैभवचं आपण बघितलं फक्त नाव नाहीये तर नाव का बनलंय, कारण की त्याने तसं क्रिकेटच्या पटलावर काम केलंय, मेहनत मशक्कत भरपूर केली आहे. मेहनत करा फळ मिळेल, आणि मेहनत केलंय सातत्याने, मात्र स्वतःला घासलंय. आणि ज्याप्रमाणे म्हटलं त्याने की जो स्वतःला जास्त घासतो तोच चमकतो, आणि त्याच वेळेला क्रिकेटच्या पटलावर वैभवला देखील चमकताना आपण पाहिलंय. संजय येथील बॉलिंग ट्रॅकवर सूरज खोपडकर यांचे बंधू संजय खोपडकर पाहतोय आपण षटक क्रमांक 2. धीरजच्या बॅटमधून सरळ डाऊन द ग्राउंड शॉट, सरळ निघून चाललाय, सीमा रेखा पार, इज आउट ऑफ द पार्क. षटका 6 धावा. बघा मी ही चर्चा ही करत होतो कारण की साई ग्रुप टीम कडे बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे. राज बाद झाले, मनोज बाद झाले, परंतु खरा तर खेळ आता सुरू झालाय. धीरज आणि वैभव हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील. मित्रांनो की दोन पैकी एक जरी खेळाडू उर्वरित 4 षटकापर्यंत टिकून राहिला तर पहिल्या षटकामध्ये 3 ज्या होत्या त्या 3ला बाजूला सोडा की 3 ओव्हर मध्ये मग कदाचित 60चा पल्ला देखील गाठला जाऊ शकतोय. बॅटिंग लाईनअप मध्ये दमकम आहे. आता मध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला, थोडासा टप्प्यामध्ये नियंत्रण, मात्र लाईन आणि लेंथ मध्ये बदलाव केला गेला संजयच्या माध्यमातून. अगदी आडव्या बॅटनं तोही शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, मिडल ऑफ द बॅट झाला नाही. एक धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात मात्र मिळली जाईल. टीमच्या टोटल मध्ये होते वाढ, टीमची टोटल 10 या कड्यावर पोहोचले. षटक क्रमांक 2 चेंडू फेकून झाले 2. वैभव सोळे जो स्ट्राईक एंड कडे आपण पाहिला, रन मशीन स्ट्राईक एंड वर पाहायला मिळते. समोर खेळला जातोय, फुलटॉस होता, ड्राईव्ह केला जातोय, फील्डर तिथे सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाहीये. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना, थेंबे थेंबे तळे साचे, आणि त्याप्रमाणे आपण पाहिलं तर षटकार आल्यानंतर या षटकाला आपण पाहिलं तर आता पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय. सिंगलने 8 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. मस्त टायमिंग शॉट, पेज फाईन लेगला की होते फिल्डर, त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खेळ कंप्लीट केला जातो. विकेट क्रमांक 3, धाव फलकावर 11 धावा. तिसरा मोठा धक्का साई ग्रुप स्पोर्ट्स राजावली टीमला. हॅलो अगदी आपण पाहिलं तर सुंदर आणि सुंदर फटका मात्र धीरजने एक लगावला गेला होता, परंतु संजय खोपडकरचं कमबॅक तितका धमाकदार होताना पाहायला मिळालं. 2 सिंगल, त्यानंतर विकेट डाऊन केली आहे. विकेट क्रमांक 3 पवन राऊंड मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. आज बॅटिंग मध्ये आपण पाहू शकताय ज्याप्रमाणे विचार करायचा झाला तर मग बॅटिंग लाईनअप मध्ये आता काही चेंजेस पाहायला मिळतात का, कारण की या टीमचा जर विश्लेषण करायचं झालं तर अजय मडवी याला देखील आपण पाहत असतोय. त्यानंतर आपण बघितलं की मग महेश वारात सारखा खेळाडू इज अ व्हेरी डेंजरस मॅन, तो देखील आपण पाहिला तर या टीमचा एक महत्वाचा टॉपचा खेळाडू म्हणून आपण त्याला पाहतोय. टीम आपण पाहिली आहे तर थोडीशी आता अडचणीचा सामना करते, परंतु अडचणीवर मात करायची असेल तर थोडासा संयम मात्र ठेवावा लागेल. जसं म्हटलं जाते ना की धूप कितनी साहेब तेज हो लेकिन वो तालाब को सुगा करणे सकते, आणि ते संयम ठेवा, कारण की नक्कीच तुम्ही जर क्रिकेटच्या पटलावर संयमाने खेळ कराल. टीमची टोटल आहे 11. षटक क्रमांक 2 आहे. चेंडू फेकून झाले 4. संजय खोपडकर पवनसाठी पहिला चेंडू फेस केला, ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, सिंगल धाव मात्र जोडली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा मिसफील्ड झालाय. पाहता पाहता अगदी डोळ्याच्या समोरून झालेली ही चोरी, 3 धावा मात्र चोरल्या गेल्यात, पूर्ण केल्यात, पळून या 3 धाव्याने टीमच्या टोटल मध्ये एकूण होत असताना वाढ पाहायला मिळते. 14 धाव, 14 रन्स आफ्टर 3 विकेट लॉस. चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकामध्ये 5. आतापर्यंत
वैभव याला जर आपण पाहिलं तर एक धावसंख्या खेळतोय. धीरजने दुसऱ्या षटकाची सुरुवात मोठी केली परंतु तो बाद झाल्यानंतर जबाबदारीचं क्रिकेट आता मात्र वैभवला खेळावा लागेल. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामध्ये. जबाबदारीचं क्रिकेट मात्र नाही खेळलं जात. वैभवची विकेट मिळाली आहे. आता साई कृपा राजावली टीम फसली कारण की धाकड खेळाडू वैभवला गमावलाय. मॅच मध्ये आपण पाहिले तर कुठे ना कुठे आपण पाहिले तर संकटाचा सामना करावा लागतोय. नित्यसाह्य लोहिया नगर टीमचा मात्र आपण पाहिलंय गोलंदाजी परफॉर्मन्स उंचावलाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 14 धावा फलकावर. गडी गमावलेत आतापर्यंत 4 परंतु पाहावं लागेल 4 गडी गमावल्यानंतर खेळ बदलला जाईल का. नित्यसाह्य लोहिया नगर टीमला मात्र फ्रंटफुटवर येताना पाहायला मिळेल का की मग साई कृपा राजावली टीम इथून पुन्हा एकदा दिमागदार प्रवेश करेल पुढे. पाहूया काय घडतं या उर्वरित 2 षटकामध्ये. घेऊ तत्पूर्वी एक छोटा सा ब्रेक. विकेट आतापर्यंत आपण पाहिले डाऊन होणारे. वैभवला पाहिलं, त्याचनंतर राजला पाहिलं, मनोजला पाहिलं आणि धीरजला पाहिलंय. मैदानाच्या आतमध्ये आत्ता इन झाले तर अगदी आपण पाहिलं तर गुड फिनिशर म्हणून त्यांची ओळख आपण पाहत असतोय. साईकृपा राजावली या टीमचे महत्वाचे खेळाडू मिस्टर महेश वारात. महेश यांचा उल्लेख करायचा झाला तर आणखीन एक जबरदस्त फिनिशर. बघा जेव्हा जेव्हा आपण नजर टाकत असतो ना की या टीमला रन मशीन म्हणून साथ देत असतात. धीरज बाद झाल्यानंतर जबाबदारी सगळ्यात मोठी होती. बघा सुरुवातीला जबाबदारी राज याने घेतली परंतु ते कमी पडले. मनोज गोवारी ते देखील कमी पडले परंतु धीरजने असं वाटलं षटकारानंतर जबाबदारी घेतील परंतु ते देखील बाद झाले. परंतु त्यानंतर ते 3 खेळाडू बाद झाल्यानंतर वैभवची सगळ्यात मोठी जबाबदारी होती परंतु ती जबाबदारी मात्र त्यांना देखील पूर्ण करता आलं नाही आहे आणि ते देखील आपण पाहिलं तर बाद होत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाले. आता महेश वारात आलेत मैदानाच्या आतमध्ये. एक आणखीन मॅग्निफिसंट खेळाडू आपण पाहतोय. गुड हिटिंग साठी माहीर असलेले खेळाडू. आता 7 पवन मात्र नक्कीच देतील का. मग पवन देखील आपल्या खेळण्याचा अंदाज जो स्वाभाविक आहे तो खेळतील कारण की या टीम मध्ये आपण बघितलं तर 101 चांगले खेळाडू आहेत परंतु वापर कसा केला जाईल. बॉलिंग ट्रॅकवर आलेला जयेश वाघ नावाचा गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा स्पेल असेल महत्वपूर्ण. पहिल्या 2 स्पेल मध्ये आलेल्या असतम स्कोरने 7 आणि 14 या भरपूर कमी धावा आहेत परंतु येणाऱ्या 12 मध्ये जर आपण पाहिलं तर 20 ते 25 जोडल्या तर एक चांगला गुड फायटिंग टोटल इथे बनेल. समोर खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग शॉट आहे. दूरून शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतायत. पण बाउन्सने चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु 2 धावा इथे अगदी मिळतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट विषय पाहिला आपण तर चांगला राहिला. तालमेलची नक्कीच गरज असणार आहे कारण की लगभग आता 4 विकेट गमावलेत परंतु इथून विकेट जर गमावली तर मग नुकसान होऊ शकतं इथे साई कृपा स्पोर्ट्स राजावली या टीमचा. परंतु नुकसानाचा विचार न करता फायद्याचा विचार करावा लागेल कारण की जर फायदा घ्यायचा असेल तर प्रत्येक बॉलवर जरी षटकार चौकार आले तर सिंगल डबल जर जोडला तरी भरपूर धावा होऊ शकतात. आडवे बॅट यूज पुन्हा केली गेली होती. व्यवस्थित बॅटवर आला नाहीये चेंडू. आता एक धाव मात्र इथे मिळणार आहे. जयेश वाघचा षटक आहे. 3रा फेकून झालेले एकूण चेंडू 3 मध्ये 3 आल्या. टीमची टोटल 16 च्या घरामध्ये. आता या संपूर्ण इनिंग मध्ये राहिलेले 9 चेंडू असतील आणि या 9 चेंडू मध्ये मला तरी वाटते की जरी 18 धावा म्हणजे प्रति बॉल मध्ये 2 धावा घेतल्या तरी आपण पाहिला म्हणजे 18 येऊ शकतात आणि त्यात जर आल्या तर मग चांगला फायटिंग टोटल बनेल. महेश वाराजने चेंडूचं निरीक्षण केलं. इज अ व्हेरी ॲथलीट गुड क्रिकेटर आहे आणि त्याच्या माध्यमातून एक चांगली धमक चांगला फिनिश अपेक्षित असेल. पहा या वेळेला फटका बॅटच्या रडार मध्ये इज आउट ऑफ द पार्क. महेश नावाचा हा A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6 धावा. खासियत या खेळाची जी चर्चा केली आणि चर्चेवर केलाय त्याने परचा षटकार ठोकलाय. अगदी शांत स्वभावाने नक्कीच आपण पाहिलं तर जितकी घाई करत नाहीये. भरपूर क्रिकेट काय पाहिलंय मी कारण की ज्या पूर्वी आपण नजर टाकली ना तर साई कृपा राजावली टीमकडे पॉवर हाऊस म्हणून आपण वैभव या खेळाडूकडे नेहमीच पाहत असतो परंतु आता वैभवने खेळण्याचा रोल आहे तो बदललाय कारण की जो एक गुड हिटर म्हणून आपण पाहिलं वैभवला नक्कीच आपण पाहतोय की सुरुवातीला एक धाकड खेळ करण्यासाठी नक्कीच त्याला पाठवलं जाते. मग फिनिशिंगचा जर खेळ पाहिला ना तर मग महेश वारातकडे सोपवला जातो आणि त्याने भरपूर वेळा गुड फिनिशरची भूमिका पूर्ण देखील केलेली आहे
आणि आता देखील तोच रोल पूर्ण करणार आहे. त्याची दहशत, त्याचा दरारा मात्र या बॉलवर मात्र त्याने दर्शवलाय. टीमची टोटल अगदी आपण पाहिली तर डोळ्याच्या समोर आहे 22. एकूण तिसऱ्या षटकामध्ये फेकून झालेले चेंडू आपल्याला पाहायला मिळतात 4. आणखीन 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जयेश वाघच्या विरोधात केलेला हल्ला मात्र नक्कीच आपण पाहिला हा फायदेशीर ठरला सारकुपुरा टीमसाठी. परंतु प्रत्युत्तर मिळेल का जयेशचा? पाहूया 5वा चेंडू. यावेळेला थोडा धीमा होता. लॉर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता महेश वाराजचा, परंतु प्ले अँड मिस डॉट चेंडू, निर्धाव चेंडू येत असताना 5 चेंडूचा खेळ झाला. 22 धावा फलकावर. षटक क्रमांक 3 आहे. शेवटचा असेल या शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं. बस टायमिंग शॉट आहे, हवेत आहे, फिल्डर नाही येत. फायदा मिळेल, 2 तर मिळतील, कदाचित तिसरी देखील मिळू शकते. पाहावं लागेल काय घडतंय तर तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते. फलंदाज मात्र झालेत बाद, थोडेसे कमी पडले मात्र आपण पाहिले मिस्टर पवन, परंतु तिसरी धाव घेण्याचा का प्रयत्न केला कारण की स्ट्राईक घ्यायची होती महेशला. मैदानाच्या आतमध्ये गरज आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला आहे पाण्याची, त्यानंतर धावांची, परंतु नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या टीमला गरज आहे ती म्हणजे चांगल्या बॉलिंगची. फलक आपण बघितला तर एकूण आहे फलकावर जवळजवळ 25, कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा आपल्याला एकूण पाहायला मिळाल्या. 1 षटकार, त्यानंतर 2 दुहेरी आणि आपण पाहिलं 1 सिंगल, म्हणजे एकूण आलेल्या किती 11 धावा या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. आणि या 11 धावेने टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिलं तर मग झालेली वाढ ती 25, म्हणजे 2 षटकामध्ये होत्या 14, यामध्ये आलेल्या 11 झालेल्या 25. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 6 चेंडूमध्ये महेशचा इंटेन असेल की मिनिमम 15 ते 16 धावा, कारण की 15 ते 16 धावा घेणं अनिवार्य असेल. 40+ जर टोटल तुम्ही इथे उभं केलं तर एक चांगला गुड फाईट केली जाईल. बॉलिंग जरूर चांगली आहे साईकृपा राजावली टीम कडे. 25-25 पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितल्या तर 14 होते आणि या षटकामध्ये आलेल्या 11. ठीक आहे, पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या 11 आपण पाहिले तर 25. तिसऱ्या रन्सला आउट झालेला आहे शेवटला फलंदाज. आपण तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 11. 11, 22 आणि 3, 25. तसंच बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर महेश हा षटकाला डेफिनेटली मोठं करेल. खाली राहणारा चेंडू आपल्याला जर पाहायला मिळाला आहे. अगदी आपण पाहिलं दशरथ यांचा जर खेळ पहिला तर डेट ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि इथे मी तर म्हणेन जर महेश या षटकामध्ये धावा घेते तर फायदा होईल. हो 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 हो, व्हॉट अ हिट, दिस इज आउट पार्क. लांबच लांब पल्ल्याचा हा षटकार पाहायला मिळतोय. गुड हिटिंग पाहिला तर महेश वारात, आणि खासियत आहे या खेळाडूची, ती खासियत दर्शवली आहे. फलक पहा, वेग पकडलाय 31. आणि महेश मी जो उल्लेख करतो की 15 ते 16 धावा डेफिनेटली जर शेवटपर्यंत उभा राहिला तर 15 ते 16 काय जास्त असतं हे देखील जोडेल, कारण की त्याची ही क्षमता आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आता पाहिला आपण तर ट्रॅकवर मात्र पुढे सरसावला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. चांगला विचार आहे आणि अगदी आपण पाहिलं तर चांगला खेळ होतोय. 33 च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला गेलाय. चेंडू फेकून झाले एकूण 3 असतील, आणखी 8 धावा आल्यात ऑलरेडी पहिल्या 3 मध्ये. खाली राहणारा चेंडू इथे पाहायला मिळाला
अगदी व्यवस्थित आपण पहिला बॅटवर घेता आला नाही आहे महेशला. सध्या तरी 33 धावा चेंडू विकून झालेले आहेत. 4-8 धावा आलेल्या आहेत. षटकार दुहेरी त्यानंतर 2 डॉट देखील आपण पाहिले. पहिला आणि चौथा डॉट. नित्य सय्यस टीमला आपण पाहिलं तर ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली आहे चांगली. जवळजवळ इथे आपण पाहिलं तर शरीराला स्पर्श करून चेंडू नक्की जाताना पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षणाचा पाहायला मिळाला. इथे आपण पाहिलं तर फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल आपण पाहिला तर मिस्टर मयूर. कारण की मयूर च्याच ठिकाणी आपण पाहिलं उभा होता. नक्कीच आपण पाहिलं तर तिथे मात्र क्रॉस झाला नव्हता. महेश येण्याचा प्रयत्न करत होते परंतु इथे फलंदाज मात्र आपण पाहिला तर बाद झाला. शेवटचा चेंडू असेल खेळण्यासाठी मात्र कोणता खेळाडू इंटर होत असताना पाहायला मिळत आहे. मात्र अजय मडवी, मिस्टर अजय मडवी मात्र थोडेसे लेट आलेत परंतु थेट आलेत. शेवटचा चेंडू फेस करायचा आहे. अजयकडे सुद्धा आपण बघितलं तर भरपूर चांगली कॅपॅसिटी आहे. शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं तर एक फिनिशिंग स्ट्रोक मात्र अजय मडवीच्या देखील बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळू शकत आहे. कारण की हीच आपण बघितलं तर व्हेरी डेंजरस मॅन. कारण की अजय मडवीला देखील आपण पाहिलं या संघाचा एक धडाकेबाज खेळाडू आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर मग महेशला, धीरजला, वैभवला आपण पाहिलंय. मनोज गोवारी हे एक चालक खेळाडू आहेत. ते सिंगल डबलसाठी माहीर आहेत परंतु आज मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले. राजने थोडासा नाराज केला. शेवटचा बॉल खोलमध्ये हाताळला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. छोटा पॅकेट आहे आतापर्यंत आपण जर विश्लेषण करायचं झालं तर चांगली गोलंदाजीमध्ये कमबॅक झालं. इथे षटकार आला होता. एकूण धाव आली या शेवटच्या बॉलवर. एक टीमच्या टोटलवर आपण पाहिलं तर 34 झालेले आहेत आणि 35 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. 35 रन्स विथ 24 बॉल. 24 मध्ये 35 करायची आहेत आणि आता फाईट केली जाईल कशा प्रकारे हे देखील पाहायला मिळेल. कारण की जवळजवळ हे मॅच जिंकायचे असेल तर साई कृपा टीमला पहिल्या ओव्हरपासून नक्कीच आपण पाहिला तर प्रयत्न शर्तीचे करावे लागतील. दुसऱ्या बाजूने नित्यसाई लोहियानगर टीमचा जर गोलंदाजी परफॉर्मन्स पाहिला तर छान राहिलं. सुरतचं पहिलं षटक 3 धावांचा. दुसरं षटक आपण पाहिलं तर जवळजवळ संजय कोपटकरचं 11 धावांचं. तिसरं षटक आपण पाहिलं तर जयेश वाघचं 11 धावांचं. चौथं षटक दशरथ त्याचं आपण पाहिलं 9 धावांचं. परंतु शेवटच्या षटकामध्ये अपेक्षा भरपूर होत्या की जास्त धावा पाहायला मिळतील परंतु तसं काही झालं नाहीये. एकूण आपण पाहिलं तर इथे चाडू संघाने झालेली टोटल 34. 35चं टार्गेट आहे. 35. येस नक्कीच थोडंसं मिसकॅल्क्युलेशन झालं होतं ते सुधारलं गेलं. 35 झाल्यात. कारण की महेश दुसरी धाव घेण्याच्या तयारीमध्ये होता तेव्हा आपण बघितलं की एक फलंदाज बाद झाला होता रनआउटच्या स्वरूपात. तिथे एक धाव जी ॲड केली नव्हती आणि ती ॲड केली आहे आणि मग शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या एकूण 10 धावा 35 झाल्यात. 36चं टार्गेट असेल. डेफिनेटली 35 झालेत. 36चं टार्गेट असेल आणि ते मात्र आपण पहिली चुकी दुरुस्त केली आहे. आता जाऊया आपण चेस करायच्या धावा आणि कशा प्रकारे चेस केल्या जातील ते देखील पाहणार आहोत. तरी घेऊ छोटासा ब्रेकमध्ये जाऊया आणि चेस करण्यासाठी मात्र आमच्या साथी समाजक मित्र विजय जिभोय यांच्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये येऊया.
हॅलो. चला मॅचला होती सुरुवात. 4 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग 36 धावांचं टार्गेट ठेवलं गेले ते म्हणजेच नित्यसाई स्फूट लोह्यानगर वसई या टीम समोर. पुन्हा एकदा दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील. आमच्या समालोचन पॅनल मधून देखील एक संघ आपण पाहिलं तर मग नित्यसाई स्फूट लोह्यानगर जो वसई या ठिकाणी बिलॉंग करतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग साई कृपा स्फूट राजावली हा संघ देखील एक मजबूत संघ आहे. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग 36चं फक्त टार्गेट ठेवलं गेलं बॅटिंग करत असताना प्रथम राजावली टीमनं नित्यसाई स्फूट लोह्यानगर टीम समोर. पहिलं षटक टाकण्याकरिता अजय मडवी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट राऊंड द विकेटनं यावेळेस आपल्याला हा बॉल निश्चितच डिलिव्हरी होताना पाहायला मिळाला होता. परंतु काय जबरदस्त फटका संजय कुपेटकरच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग षटकार पेश केला. सॉरी जयेशच्या बॅट मधनं हा षटकार आला. षटकातील पुढचा बॉल राऊंड द विकेटनं यावेळेस अजून एक चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडं. 6 धावांकरता आणखी एक मोठा बिग ब्लास्ट मिस्टर जयेश वाघच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. म्हटलं गेले ना दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो ना हे खूप महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आपल्या टीमला प्रकाश देण्याचं काम करतोय मिस्टर जयेश वाघ. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्लोवर फुलटॉस बॉल होता ऑन साइडला. चेंडूला दिशा दिली. चेंडू जातो डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चांगलं झालंय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट होताना आपण जरूर पाहिल्या. जवळजवळ आपण पाहिलं तर मग पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेत आणि धाव फलकावरती धावा आपण पाहिलं तर मग बिनबाद 14 धावा. एक चांगली पॉझिटिव्ह सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. 2 बॅटर करणं एका बाजूने आपण पाहिलं तर मग एकतर्फी किल्ला लढवण्याचं काम करतोय मिस्टर जयेश वाघ. चांगली बॅटिंग करतोय आणि त्याला साथ देतोय मिस्टर संजय कुपेटकर. पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं षटकातील 4था बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. यावेळेस सभेमध्ये हा शॉट मात्र खेळला गेलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय पकडतोय झेल आणि समाप्त झालाय. फलंदाज जयेश वाघ या खेळाडूचा खेळ. जयेश मात्र या ठिकाणी आउट झालेत. पहिला धक्का बसलाय नित्यसाई स्फूट लोह्यानगर टीमला. तर पहिला फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय तो म्हणजेच मिस्टर जयेश वाघ. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग सूरज कुपेटकर नावाचा एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अजय मर्वी 6 फुटचा बॉल. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग रनअप मध्ये थोडेसे चुकले गेलेत. या मॅच मध्ये जर स्वप्न पूर्ण करायचे असतील टीम साई कृपा स्पोर्ट राजावली टीमला तर मग त्यांच्याकरता एकच औषध म्हणजे कष्ट. अजून या ठिकाणी प्रामाणिकपणे कष्ट करावे लागतील. गुच्छाने विकेट पकडावे लागतील. दबाव निर्माण करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय
इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या पार 6 धावांनी करता आणि सूरज कोपटकरच्या बॅट मधनं आला हा ग्रेट मराठा शॉट. षटकार 6 धावा. अजय मॉडवीला मात्र या ठिकाणी टार्गेट केलं गेलंय. यावेळेस हलक्या हातानं मात्र चेंडूला मात्र जंटल पुश केलंय. लॉंग ऑफला मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर मग हा शॉट आपण पाहिला होता. शॉट लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग पुढे सरकला आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोहोचली गेले 21 आकड्यावरती. धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता जवळजवळ आपण धावांची आवश्यकता पाहिली तर मग अजून सुद्धा 15 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 18. सुखाची झोप घेण्यासाठी हरामांचा नाही तर मग कष्टाचा पैसा मात्र कमवावा लागतो सातत्यानं. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्रामाणिक कष्ट करत असताना 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. 2 बंधू सूरज खोपटकर आणि संजय खोपटकर चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. एक सेन्सिबल टेक्नॉलॉजीचा खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळाला आहे. ॲपटॅकर बॉल होता, पॉइंटला मात्र ढकलण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पोचली गेली 22 घरामध्ये. धीरज निलके नावाची गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धीरज, अजय, वैभव, धनराज, भुवन असे चांगले खेळाडू त्यांच्याकडे आहेत. मनोज गुवारे आहेत परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग बिमरचा इशारा आलाय म्हणजेच येणारा पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. नो प्लस 2 म्हणजेच या 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि या 3 टीमची टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोचली आहे 25 आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती अजून आपल्याला मात्र पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर मोठा विकेट निश्चितच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता संजयनं परंतु झेल पकडला होता परंतु तो झेल ग्राह धरला जाणार नाहीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय. चेंडू जाईल लॉंगांच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या पार. हा आलाय मान्य श्री विजय शेठ पाटील चषकातील षटकार 6 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट. मला वाटतं कॉमेंटेशन वरती राजावली संघाची ट्रेन मात्र लागली गेले. कदाचित मात्र ती पकडून त्यांना घरी जावं लागेल. थोडासा खरा परफॉर्मन्स जरूर झालाय त्यांच्या टीमचा आणि तेच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. सुरुवातीला कमी धावा धावफलकावरती उभा केल्या त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग सुरुवातीची बॉलिंग देखील खूप खराब राहिली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव जी होई होती ती देखील या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सामना जिंकला तो म्हणजेच
नित्यसाई स्पोर्ट लोहानगर या टीमनं कॉंग्रॅच्युलेशन नित्यसाई स्पोर्ट लोहानगर अँड हायलाइक टीम साई कृपा स्पोर्ट राजावली ऑल प्लेयर्स. मॅन ऑफ द मॅच मिस्टर संजय खोपटकर ठरले त्या सामन्याचे. चला संजय खोपटकर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरिता यायचं आहे आणि निश्चितच टॉस देखील केला जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत दोन संघामध्ये. एका बाजूने आपण पाहिला तर मग सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच साईबाबा स्फूट काजूपाडा राजावळी या संघानं